मिरजेत वॉर्ड क्रमांक 4 मध्ये माननीय सुरेश बापू आवटे यांच्या वाढदिवसानिमित्त खेळ पैठणीचा या महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन ईव्ही स्कूटर, पैठणी, फ्रीज, LED टीव्ही, 25 पैठणी लकी ड्रॉ पद्धतीने 100 आकर्षक बक्षिसे. कार्यसम्राट माननीय सुरेश बापू आवटे यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय सुरेश बापू आवटे युवा मंच मिरज यांच्या वतीने सेलिब्रिटी अँकर तेजस्विनी शहा यांचा खेळ पैठणी कार्यक्रम 4 नंबर वॉर्डातील महिलांच्या अभूतपूर्व उत्साहात पार पडला. यावेळी महिलांनी उत्स्फूर्तपणे खेळात सहभागी होऊन या खेळाचा आनंद लुटत बक्षिसे जिंकली. माननीय सुरेश बापू आवटे युवा मंचतर्फे हा खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ईव्ही स्कूटर 1, पैठणी 25, LED टीव्ही 32 इंची 1, फ्रीज 1 विजेते सौ योगिता बजरंग सुतार ईव्ही स्कूटर, सौ शुभांगी अवधूत पवार फ्रीज, सौ लक्ष्मी संजय मोरे 32 इंची टीव्ही वाटप करण्यात आले. यावेळी माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे, सुविद्य पत्नी सौ सुमनताई खाडे, जयश्रीताई पाटील, सुरेशबापू आवटे, संदीप आवटे, निरंजन आवटे, महेश पाटील, नितीन आवटे, सचिन जाधव, महादेव नलवडे, विवेक शेटे, सचिन पिसे, राकेश शिंदे यांच्यासह माजी नगरसेवक, सर्व समाजातील ज्येष्ठ नागरिक, डेव्हलपमेंट फोरम उपस्थित होते. शेकडोंच्या संख्येने महिलांनी खेळात सहभागी होऊन याचा आनंद लुटला. हा कार्यक्रम आयोजित करून स्त्री शक्तीचा सन्मान केल्याबद्दल माता भगिनींनी सुरेश बापू आवटे युवा मंचचे कौतुक व आयोजक सौ मीनाताई सुरेश आवटे, सौ प्रज्ञाताई निरंजन आवटे, सौ प्रियांकाताई संदीप आवटे यांनी केले. आज आमचे फॅमिली मेंबर असतील, आमचे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटे यांच्या वाढदिवसानिमित्तानं खेळ पैठणीचा हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. खूप सुंदर असा कार्यक्रम इथं आयोजित केला गेला आणि निश्चितच ह्या कार्यक्रमाच्यामुळं सक्षम महिला सगळ्या घराच्या बाहेर पडायला लागल्या आहेत आणि तो आनंद त्या घ्यायला लागले. त्यामुळं आज मीही अधिवेशन चालू आहे तर तरी बापूचा वाढदिवस म्हणून मी औरातून इथं आज उपस्थित राहिलो. मलाही आनंद घेता आला त्या पद्धतीनं आणि ह्या पद्धतीनं बापूंनी आम्हाला सूचना केली की आम्हाला ताबडतोब आपणाला एक कार्यक्रम घ्यायचा आहे. त्याची साडी पैठणीची आहे, तसं धोतर पैठणीचं असं एक जीन्समध्ये कार्यक्रम घ्यायचा बापूंनीच शिफारस केलेली आहे. ते बापू आता अरेंजमेंट करतात, आपण तो कार्यक्रम घ्यायचा. तर त्या दृष्टिकोनातून ह्या वाढदिवसानिमित्त आणि बापूला माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझ्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं, जिल्ह्याच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं ढेर साऱ्या शुभेच्छा आणि परमेश्वरचरणी प्रार्थना की बापूंचं आरोग्य, जीवन, समाधान आणि तंदुरुस्त राहावं, कुटुंब सुख समाधानानं नांदावं या दृष्टिकोनात परमेश्वरचरणी मी प्रार्थना करतो.